नमस्कार, कसे आहात? आज मी बनवणार कॉर्न भजी. त्याला लागणारे साहित्य: 1 वाटी बेसन पीठ, 2 चमचे लाल तिखट मसाला, 1 चमचा हळद, जिरा 1 चमचा, 2 मिरच्या. तुम्हाला किती पाहिजे मिरच्या तुमच्या चवीनुसार तुम्ही घ्या, तिखटानुसार. आणि ही मका आहे, ते सोलून घेतले मी, स्वच्छ धुवून घेतले. आता या मक्यामध्ये थोडेसे मी वाटून घेते. थोडेसेच घ्यायचे, जास्त घ्यायचे नाही. त्यामध्ये 2 मिरच्या घेते. तुम्हाला किती पाहिजे मिरच्या तुम्ही तिखटाप्रमाणे तुम्ही मिरच्या घेऊ शकता. आणि जिरे घेते, त्याचं वाटण तयार करते. आता ही बघा, ही जाडसर अशी पेस्ट करायची, एकदम पातळ पण नाही करायची. आणि एका बाउल मध्ये घ्या. तर आता हे मके आहेत ते पण घ्या त्यामध्ये. हे मसाले पण घ्या. आणि असं कालवायचं. त्यानंतर मीठ पण घ्या तुमच्या चवीनुसार. असं मिक्स करायचं. आता ही 1 वाटी पीठ आहे, बेसन पीठ. ते आपल्याला जसं पाहिजे तसा तुम्ही घ्या. थोडं थोडं असं करून घ्यायचं. असं सुका गोळा होईपर्यंत, जास्त पण पातळ नाही करायचं, त्याला पाणी पण सुटतं. हे बघा, अशा पद्धतीत. आता मी मला सुकं वाटलं म्हणून मी थोडासा पाण्याचा हात घेतला. थोडस पाणी घेतलं, जास्त नाही घ्यायचं. जसा हा गोळा भजीला कसं टाकतात सुकी, तशा पद्धतीत हे टाकायचं. जास्त घ्यायचं नाही. बघा, ह्या अशा पद्धतीमध्ये. मी आता गॅसवर तेल तापत ठेवलंय. तेल तापलंय कढईमध्ये. आता मी भज्या सोडते. असे छोटे छोटे गोळे करून असे भज्या सोडायचे. छान लागतात, मस्त लागतात. तुम्ही अशा या पद्धतीत, सोप्या पद्धतीत करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आवडलं काय तुमच्या मालवणी आईला तुम्ही सबस्क्राईब करा, कमेंट करा. हे बघा, अशा पद्धतीत. आणि असं तळताना ना इतका खमंग वास येतो, मस्त वाटते, चवीला पण सुंदर लागते. मी आता गॅस बंद करते. बघा, अशा पद्धतीत करा. अशा पद्धतीने मी तयार केले. तुम्ही बनवून बघा. लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. हे बघा, अशा पद्धतीने करायचं. इतकी छान लागते, मस्त लागते.